नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या व्यक्तिमत्वाचा उत्तम विकास होण्यासाठी घरातून, शाळेतून, लहानपणापासूनच आपल्यावर सुसंस्कार केले जातात. या सुसंस्काराचं कुंपण जर आपण स्वतःभोवती घालून घेतलं ना, तर नक्कीच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास हा योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने होतो. याच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. आजच्या आनंदी कट्ट्यावर ऐकूया प्राध्यापक पुंडलिक शांताराम कदम यांनी त्यांच्याच शब्दात मांडलेला हा एक अतिशय सुंदर असा स्वानुभव. नाताळाच्या सुट्टीत गावाकडे गेलो होतो. गावच्या प्राथमिक शाळेत शिकणारा माझा पुतण्या थोडासा नाराज होता. त्याच्या नाराजीचं कारण मी त्याला विचारलं तर तो म्हणाला, आपल्या घराच्या परिसरात लावलेली सगळी झाडं शेळ्यांनी खाल्ली. अरे मग पुन्हा लाव झाडं आणि त्या झाडाभोवती कुंपण कर, म्हणजे शेळ्यांपासून झाडं वाचतील. माझा पर्याय त्याला आवडला आणि त्याची नाराजी थोडीशी कमी झाली. या प्रसंगावरून ना मला माझ्या प्राथमिक शाळेत घडलेला प्रसंग आठवला. आमची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिर गावच्या एका बाजूला माळरानावर होती. शाळेची इमारत कौलारू. दर शनिवारी शेणानं शाळा सारवणं हा एक आनंददायी उपक्रम होता. माळरानामुळे शाळेसमोर थोडंसं पटांगण आणि दगडधोंड्यांचं प्रमाण फार होतं. पण आपल्या शाळेसमोर झाडं असावी असं आम्हा मुलांना फार वाटायचं. शाळेसमोर झाडं लावण्याचा आग्रह आम्ही गुरुजींकडे धरला. शाळेसमोर दगडधोंडे आणि खडकाळ जमीन आहे, त्यामुळे गुरुजींनी नकार दिला. पण झाडं लावण्याचा आमचा आग्रह आणि उत्साह पाहून गुरुजी तयार झाले. मग काय, आम्ही दुपारच्या सुट्टीत नंतर घरून कुदळ टिकाव घेऊन यायचो आणि त्यांच्या साहाय्यानं झाडं लावण्यासाठी खड्डे खोदायचो. खडकाळ जमीन असल्यामुळं गुरुजीसुद्धा आम्हाला मदत करायचे. आम्ही 3-4 दिवसात खड्डे खोदले. गुरुजींनी गावच्या शेजारी असणाऱ्या रोपवाटिकेतून काही रोपं आणली. झाडं चांगली येण्यासाठी आम्ही शेतातून काळी माती आणली, शेणखत रोपांच्या भोवती टाकलं. झाडांना पाणी घालण्यासाठी आम्ही दूरवरच्या हातपंपावरून पाणी आणलं. वृक्षारोपणानंतर गुरुजींनी सगळ्या मुलांना एकत्र केलं आणि म्हणाले, मुलांनो, आपल्या शाळेला काही कुंपण नाही आहे, तेव्हा शेळ्या मेंढ्यांपासून या रोपांचं रक्षण होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे याला कुंपण घातलं पाहिजे. गुरुजींचं म्हणणं आम्हाला पटलं. आम्ही म्हणालो, गुरुजी, शेजारच्या माळरानावर बोरीची काटेरी झाडं आहेत. आम्ही रविवारी बोरीची झुडपं तोडून आणतो आणि कुंपण घालतो. गुरुजींनी होकार दिला. रविवारला 3-4 दिवसांचा अवधी होता. आम्ही झाडांची नीट काळजी घेत होतो. रविवारी विळे आणि कुऱ्हाडी घेतल्या आणि कुंपणासाठी बोरीच्या फांद्या आणण्यासाठी गेलो. कुंपणासाठी काटेरी झुडपं घेऊन शाळेसमोर आलो आणि झाडाजवळ गेलो तर काय, झाडं शेळ्यांनी खाऊन टाकलेली होती. आम्ही नाराज झालो. दुसऱ्या दिवशी सोमवारी आम्ही गुरुजींना सांगितलं. गुरुजींनी पुन्हा झाडं लावायला सांगितली. आम्ही पुन्हा झाडं लावली आणि गुरुजींच्या मदतीनं झाडांना कुंपणसुद्धा केलं. या वृक्षारोपणानंतर गुरुजी आम्हाला म्हणाले, झाडं सुरक्षित वाढण्यासाठी त्यांना कुंपण घालण्याची गरज आहे. भविष्य काळात जीवन जगत असताना तुम्हालाही कुंपण घालण्याची गरज आहे बरं. तुम्ही तुमच्या मनाभोवती कुंपण तयार करा. कोणताही वाईट विचार, प्रवृत्ती तुमच्या मनात त्याचा प्रवेश होऊ देऊ नका. कोणताही वाईट विचार स्वीकारूच नका. आणि जर एखादा वाईट विचार तुमच्याकडे यायला लागला तर संस्काराचं कुंपण आपल्या मनाभोवती इतकं भक्कम तयार करा की तो विचार कुंपणाबाहेरच थांबला पाहिजे. त्याचा कोणताही परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होता कामा नये. गुरुजींचे विचार आम्ही ऐकत होतो. अगदी साध्या उदाहरणातून त्यांनी आम्हाला जीवन जगण्याचा अनमोल संदेश दिला. पुढे आयुष्यात कितीतरी वेळा गुरुजींनी सांगितलेल्या या मनाच्या कुंपणाचं महत्त्व अधोरेखित होत होतं. श्रोते हो, किती सुंदर विचार आहे नाही? खरंच प्रत्येकानं असं स्वतःच्या मनाभोवती सुसंस्काराचं जर कुंपण घातलेलं असेल तर कोणाच्याच मनात वाईट विचार आणि प्रवृत्तीचा शिरकाव होऊच शकणार नाही. आणि कुणाच्याच मनात वाईट विचार, वृत्ती प्रवृत्ती नसतील तर हे जग किती आनंदी आणि सुखी होईल नाही? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.